सध्या पाणी चालू आहे आपलं ठिबकने ऊसाला. आणि तुम्ही जर बघितलं ठिबकचा एवढा फायदा आहे आपल्याला का पाणी बारे धरायची जुन्या पद्धतीमध्ये गरज नाही एवढी म्हणावशी. आता आपलं अख्खे एवढं जे क्षेत्र आहे आपलं एक एक करायचं याच्यामध्ये एका वन टाईम एका टायमाला सध्या आपलं पाणी चालू आहे. आणि ते पण एका एका रोपाला रोप नाही आपलं कांडी आहे, पण एका एका झाडाला एका एका ऊसाच्या याला सध्या एका टायमाला पाणी भेटतं आपल्याला. आणि जे बी आपल्याला जेवढं द्यायचं तेवढंच भेटतं. पण त्याच्यामध्ये तुम्ही बघा आता आता हे जे आपलं ऊस आहे याला आपल्याला आज महिना झालेला आहे. तर तारीख आपण सांगू नंतर, पण याला एक महिना झालेला आहे. पण याच्यामध्ये अडचणी अशी झालेल्या आहेत आपल्याला का हे आपल्याला मी मागं एक व्हिडिओ बनवला होता आणि आपल्या एका मित्रांनी कमेंट पण करून सांगितलं, त्यांचं नाव आपल्याला माहीत नाही. आपल्या मित्रांनी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये का तुम्हाला जर सशाचा त्रास आहे ना तुम्हाला यांनी साईडला डागून असल्यामुळं, तर त्यांनी सांगितलं का तुम्ही चारही बाजूला दोन दोन साऱ्याला तुम्ही गहू लावून द्या, म्हणजे खाण्यासाठी नाही आपल्याला ते सशाला खाण्यासाठी लावून द्या. तर त्यांची कमेंट मला आवडली, मला माहिती नव्हतं, त्यांनी सांगितलं चांगलं झालं. तर मी त्यांचं ऐकून ह्या साईडला बघा तुम्ही इकडं 2-3 साऱ्या इकडून आणि तिकडून सारेकडून 2-2 साऱ्या आपण गहू लावलेला आहे. तर ते आता उगलेला आहे. पण तरी पण आता मी परत याच्यामध्ये सांगतो का आपल्याला अजून पण म्हणावा असा फरक काय झालेला नाही आहे. सशाचं खायचं काम चालूच आहे. त्याच्यामुळं आपल्या रानामध्ये तुम्ही बघा आता एक महिन्याचा ऊस असून पण आपल्या रानात म्हणावा असं ऊस दिसत नाही. उगवण क्षमता चांगली आहे. आणि एक टिप्रू आपण एक डोळा पद्धत लावून आपल्याला काही चूक झाली नाही. आपल्याला चांगली जरा कोणाला जर लावायचं असेल ना त्याने खुशाल बिंदास लावा. फक्त आपल्याला त्रास असल्यामुळे आपल्याला ती तशी वर येऊ द्या ना, त्याला पोच करायला. तर आज आपण याला पाणी चालू आहे ना, तर ह्या पाणी चालू असताना आपण जे आता आपली खाडी जे खाडी आपल्या सशाने खाल्ल्याने झालेली, तर तसं तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये जर एक रील केलेली मी ते पण टाकेन, तुम्ही त्याच्यामध्ये बघा तुम्हाला लक्षात येऊन जाईल का जे सशाने खाल्लेले ते पण उगलेले आहेत. त्याबद्दल आपल्याला एवढं बोलायचं नाही आहे. पण जरी आपण आता आज फिरून, कारण की आपण त्याच सुरुवातीला एका ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण एक एवढेला आपण डोळे टाकलेले आहेत उगवायला ह्या खाड्यासाठी. तर ते आपण यंदा आता ह्या आजच्याला आपण ते भरून घेणार आहेत. म्हणजे आपण साऱ्याने फिरणार येतं आणि जिथं आपल्याला खाडे दिसते त्या ठिकाणी आपण ते रोपं आपण आणून याच्यात आज लावून देणार येतं. तर त्याचा व्हिडिओ आपण एक नंतर बनवू. व्हिडिओ मोठा झालेला असणार ऑलरेडी. आणि जे आपण नवीन तंत्रज्ञान समजा आपण नवीन पद्धतीने आपण लागवडी केलेल्या आहेत म्हणा, हे तुम्ही मागं बघतच असताना का अजून पण हे ढेकळं बघा तुम्ही याच्यात आणखीन आपल्याला चालता येत नाही. एवढं ढेकळं तर आपलं अजून चालायचं म्हणलं का तर माणूस तेरगडं त्याच्यामध्ये चालला एवढं ढेकळं. पण तरी आपण त्या ऊस लावायची याच्यात आपण हिंमत केलेली आहे. पण आपण पद्धत नवीन केलेली आहे, कारण की रोटा मारून आपण याच्यामध्ये ठिबक आथरून ठिबकचा अंदाज ठिबकचा अंतर 5 फुटी घेऊन आपण याच्यात रोपं लावलेली आहेत. आपण रोपं म्हणजे रोपच म्हणतो, कांडी लावलेली, मला ते बोलताना लक्षात नाही आलं. आणि त्याच्यामध्ये आपण आता याच्यावर जे खत आहे ते खताबद्दल आपण अजून सांगितलेलं नाही आहे, पण त्याची व्हिडिओ आपण नंतर बनवणारच आहे. जसे खत आपण सोडून तसे